इंग्लिश ग्रामर फ्रॉम बेसिक्स हा आपला टॉपिक आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच वाक्यरचना. अरेंजमेंट्स ऑफ वर्ड्स और फ्रेजेस म्हणजे वाक्यातील घटकांची मांडणी जी वाक्याचा अर्थ स्पष्ट करणार. इंग्लिश भाषा लिहायची असो किंवा बोलायची असो त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे की वाक्याची रचना कशी करायची. फॉर एक्झाम्पल, आय ईट अ मँगो. मी आंबा खाल्ला. यामध्ये आय काय आहे? सब्जेक्ट. ईट काय आहे? वर्ब. आणि मँगो काय आहे? ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील क्रिया कोण करतो किंवा काय करतो हे दर्शवणारा शब्द म्हणजे कर्ता. ऑब्जेक्ट म्हणजे ज्यावर क्रिया घडते किंवा ज्याला क्रिया दिली जाते म्हणजे कर्म. आणि वर्ब म्हणजे वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. इंग्लिश ग्रामरमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर करण्यासाठी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या सिक्वेन्सला फॉलो करणार. तर मराठी ग्रामरमध्ये वाक्यरचना करण्यासाठी कर्ता, कर्म आणि क्रियापद या सिक्वेन्सला, या क्रमाला फॉलो करणार. असेच बेसिक इंग्लिश ग्रामर मराठीतून समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.